गेल्या 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि कशा पद्धतीने आपल्या शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि किती झालेलं आहे? 2 दिवसापासून जो अतोनातपणे पाऊस चालू आहे, त्या पावसामुळे आमच्या मोसंबीचे तर पूर्ण प्रमाणात 90% नुकसान झालेले आहे. आपण बघू शकता, ही मोसंबी सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. हिचा पूर्णपणे गळ झालेला आहे. ह्या मोसंबीला आतापर्यंत मी 1 ते 1.5 लाखापर्यंत 2 एकरामध्ये खर्च केलेला आहे. हा माझा खर्च निघणंही मुश्किल झालेला आहे आणि यासाठी मी बँकेकडून पीक कर्ज आणि सावकाराकडून कर्ज पण घेतलेलं आहे. आता हे कर्ज कसा फेडणार याचं मला पूर्णपणे किती एकर मध्ये लावलेलं आहे? माझं मोसंबी 2 एकरमध्ये आहे. तिचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. किती खर्च आला? याला 1 ते 1.5 लाखापर्यंत खर्च झालेला आहे माझा मोसंबीचा. काय मागणी शासनाकडे? शासनाकडे माझी अशीच मागणी की तुम्ही पंचनामे करून लवकरात लवकर पंचनामे करून मदत जाहीर करावी आणि मदत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना देण्यात यावी, कारण त्यांचा जो खर्च झालेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. हीच माझी सरकारकडे मागणी आहे. काय नाव आपलं? माझं नाव गणेश घोडके, छत्रपती संभाजीनगर. माझं नाव प्रवीण शेषराव जाधव, राहणार सांजखेडा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. काल संध्याकाळी खूप जोराचा पाऊस आल्यामुळे आमच्या गव्हाचं पीक हे पूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे आणि काढणीला आलेला गहू पूर्ण भुईसपाट झालेला आहे. किती अंदाजे नुकसान झालेलं आहे? किती एकर? अंदाजे आता हा 2-2.5 एकर गहू होता. तो पूर्ण म्हणजे सांजखेडा गावामधला जो पूर्ण म्हणजे एक पण असा प्लॉट नाहीये का तिथं असा गहू चांगला राहिलेला आहे. म्हणजे पूर्ण सांजखेडा गावाचंच नुकसान आहे. काय मागणी त्यांची शासनाला? सरकारकडून एवढीच मागणी की सरकारनं आता एकरी 50,000 रुपये त्याला अनुदान द्यावे. काय नाव आपलं? माझं नाव प्रवीण शेषराव जाधव. काय सांगाल, सध्या कसं नुकसान झालेलं आहे? 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि किती नुकसान झालेलं आहे? रात्री 8-8:30 वाजता भरपूर पाऊस झाला सर इकडे. म्हणजे गाडी पण आल्या, वारा पण भरपूर होता आणि पाऊस असल्यामुळे काय झालं, जो उभा असलेला जो गहू आहे, आता तुम्ही बघताय सगळा गहू पूर्ण आडवा झालेला आहे. 2.5 एकर गहू आहे. याला तयार करण्यासाठी 50,000 रुपये हेक्टरी खर्च आलेला आहे आणि आता याला जर पुन्हा आता तयार करायचं आहे तर हा गहू उभा जर असता तर हार्वेस्टरने निघाला असता, परंतु आता याच्यात हार्वेस्टर चालत नाही. आता पूर्ण मजुरीनं गहू काढावा लागणार आहे. तर मजुरीचा खर्च पण खूप वाढलेला आहे. त्याच्यामुळं बाईचा खर्च, माणसाचा खर्च, पुन्हा त्याला यंत्र काढण्यासाठी त्याचा खर्च वेगळा, असं एकूण म्हणजे शेतकऱ्याला आता याच्यामध्ये काहीही वाचू शकत नाही. तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला एकरी 1 लाख रुपयेपर्यंत मदत करावी, अशी आमची शेतकऱ्याची मागणी आहे. काय नाव आपलं? श्रीराम देवराव चवळी, सांजखेडा, राहणार, तालुका जिल्हा संभाजीनगर. पावसामुळे कृष्णा अंकुशराव भालेकर, छत्रपती संभाजीनगर, सांजखेडा. रात्री 2 दिवसांना लगातार पाऊस येऊ राहिला साहेब. फार नुकसान झाली. मोसंबी, गहू, डाळिंबे. सरकारनं याच्यावर काहीतरी दखल घ्यावी आणि आम्हाला हे करा. किती नुकसान झालं तरी? फार 2-4 लाखाचे नुकसान झाले सर. गहू, मका, मोसंबी हे असं माल बारीक आता गळून गेला. 2-3 महिन्यात आला असता काढायला मोसंबी.